नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी त्याच प्रकारे इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर या ठिकाणी पाहायचं आहे, देशातील पहिले राज्य ज्यानं गिग कामगारांसाठी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली सुरू केलेली आहे त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, 2026 मध्ये भारतासोबत UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणालीसाठी करार करणारा देश कोणता? मित्रांनो, अलीकडेच जपाननं भारतासोबत UPI साठी करार केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, जपान। आता महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, UPI चा फुल फॉर्म युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस आणि UPI चं जे कार्यवाहन आहे किंवा UPI वर नियंत्रण कोणाचं आहे तर NPCI चा आहे। NPCI चा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवायचा, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। पुढे प्रश्न क्रमांक 3, DRDO ने 5 मे 2026 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? या ठिकाणी पहा, DRDO कडून म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कडून LR अशम नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, LR अशम। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, हंता व्हायरस हा आजार मुख्यतः खालीलपैकी कशाद्वारे पसरतो? या ठिकाणी पाहायचं आहे, हंता व्हायरस, व्हायरस म्हटले म्हणजे काय आहे, हा विषाणूजन्य आजार आहे आणि विषाणूजन्य आजार आहे तो उंदीर या प्राण्यापासून प्रामुख्याने पसरत आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, हंता व्हायरस हा उंदरामुळे पसरतो। पुढे प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले स्पेस टेक्नॉलॉजी COE सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू झाले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतातील पहिलं स्पेस टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स हे कर्नाटकची राजधानी आणि भारतातील इस्रोचं मुख्यालय बेंगलुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। लक्षात काय ठेवायचं, बेंगलुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे आणि मित्रांनो या ठिकाणीच भारतातील पहिलं स्पेस टेक्नॉलॉजी COE म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलेला आहे। पुढे 6वा प्रश्न पाहायचा आहे, एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे? आशियातील मित्रांनो टॉपच्या विद्यापीठांमध्ये चीनमधील सिंघुआ विद्यापीठानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। कोणता आहे ते? चीनमधील आहे। ठीक आहे, आणि नाव काय? सिंघुआ विद्यापीठ। सुरुवात टी पासून होतोय परंतु टी सायलेंट असल्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणतोय, सिंघुआ म्हणतो। ज्या प्रकारे आपण सुनामीला सुनामी न म्हणता सुनामीच म्हणतो, टी सायलेंट करतो, त्याप्रमाणे सिंघुआ मध्ये देखील टी सायलेंट आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी आशियातील युनिव्हर्सिटीच्या रँक मध्ये चीनमधील सिंघुआ विद्यापीठ आहे ते प्रथम क्रमांकावर आलेलं आहे। पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 7, 2026 चा प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार पब्लिक सर्व्हिस श्रेणीमध्ये कोणत्या वृत्तपत्राला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, पब्लिक सर्व्हिस श्रेणीमध्ये 2026 चा पुलित्झर पुरस्कार आहे तो द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला देण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, पब्लिक सर्व्हिस श्रेणीमध्ये हा पुरस्कार द वॉशिंग्टन पोस्ट याला देण्यात आलेला आहे। पुढे प्रश्न क्रमांक 8 आहे, ट्रॅप्ड या प्रकल्पासाठी 2026 चा पुलित्झर पुरस्कार कोणाला मिळाला? त्या ठिकाणी पहा, भारतीय पत्रकार आहेत आनंद RK आणि सुपर्णा शर्मा यांना 2026 चा पुलित्झर पुरस्कार आहे तो ट्रॅप्ड या लेखासाठी किंवा प्रकल्पासाठी देण्यात आला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, ट्रॅप्ड साठी आनंद RK आणि सुपर्णा शर्मा यांना पुलित्झर पुरस्कार 2026 न गौरवण्यात आलेला आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9 आहे, 2026 चा युनेस्को किंवा गुलिर्मो कॅनो पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सुदानमधील जर्नलिस्ट लोकांचं सिंडिकेट आहे, त्या सिंडिकेटला 2026 चा युनेस्को किंवा
गुलेर्मो कानो नावाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. सुदानीज जर्नलिस्ट सिंडिकेट, सुदान या देशामध्ये असलेल्या जर्नलिस्टच्या सिंडिकेटला हा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 10. तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये कोणत्या पक्षाने विजय मिळवला? या ठिकाणी पाहायचं आहे, सुपरस्टार विजय यांचा पक्ष तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथम क्रमांक किंवा निवडणूक जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 11. सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना 2026च्या पुलित्झर पुरस्काराने कोणत्या श्रेणीत सन्मानित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीमध्ये 2026च्या पुलित्झर पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, सचित्र वार्तांकन आणि भाष्य यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार विजेत्या सुवर्णा शर्मा या कोणत्या शहरात इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून कार्यरत आहेत? या ठिकाणी पहा, सुवर्णा शर्मा या कोण आहेत? शोध पत्रकार आहेत. कुठे असतात? तर दिल्लीमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. सुवर्णा शर्मा या दिल्ली शहरामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणजे शोध पत्रकार आहेत. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13. सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांनी त्यांचा 2026चा पुलित्झर पुरस्कार कोणासोबत विभागून घेतलेला आहे? या ठिकाणी पहा, 2026चा पुलित्झर पुरस्कार आहे तो तिघांना जाहीर झाला. कोणाकोणाला? सुवर्णा शर्मा, आनंद RK आणि तिसरे आहेत नताली ओबिको पियर्सन. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? हा पुरस्कार त्यांनी नताली ओबिको पियर्सन यांच्यासोबत विभागून घेतलेला आहे. आता या कुठल्या आहेत? तर ब्लूमबर्ग येथील आहेत. लक्षात ठेवायचं, नतालिया ओबिको पियर्सन ब्लूमबर्ग येथील आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 14. पत्रकारिता, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, पुलित्झरची सुरुवात आहे ती 1917 साली करण्यात आली होती. कधी? 1917. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. पुलित्झर पुरस्कार 1917 साली सुरू करण्यात आलेला होता. पुढे प्रश्न क्रमांक 15. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना किती रोख पारितोषिक दिले जाते? या ठिकाणी पहा, पुलित्झर पुरस्कार विजेत्या पत्रकारांना $15,000 रोख पारितोषिक दिलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, यावर्षी तिघांना पुरस्कार विभागून दिला, म्हणजे तिघांमध्ये हे 5-5-5 या प्रमाणात विभागला गेला असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 16. पश्चिम बंगालचे भाजप पर्यवेक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ज्या प्रकारे मित्रांनो ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास मनाई केली आहे किंवा नकार दिलेला आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी त्याच धर्तीवर अमित शहा यांची पश्चिम बंगालचे भाजप पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी सक्षम नेतृत्व आणि सक्षम उभा राहणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता होती. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. हे कोण आहेत? भारताचे सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे सहकार मंत्री देखील आहेत. त्यासोबतच भारताचे पहिले सहकार मंत्री विचारलं तरी देखील अमित शहा हेच उत्तर असणार आहे. ठीक आहे. राजनाथ सिंग कोण आहेत? सध्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत. आणि नितीन गडकरी कोण आहेत? परिवहन मंत्री आहेत. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 17. पुदुच्चेरीमध्ये 5व्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असलेले एन रंगास्वामी हे कोणत्या पक्षाचे आहेत? या ठिकाणी पहा, पुदुच्चेरीमध्ये मुख्यमंत्री होण्याची शक्यता असलेले एन रंगास्वामी हे ऑल इंडिया NR काँग्रेस या पक्षाचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, AINRC म्हणजे ऑल इंडिया NR काँग्रेसचे ते सदस्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. 5 मे 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली ज्यामुळे वंदे मातरमचा अपमान दंडनीय गुन्हा ठरेल? आता मित्रांनो, वंदे मातरमला भारताचे राष्ट्रगीत जनगणमनचा दर्जा, जनगणमनच्या लेवलचा दर्जा दिला गेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी वंदे मातरमचा अपमान देखील गुन्हा मानला जाणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 मध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19.
1971च्या राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियमानुसार राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा अपमान केल्यास किती शिक्षेची तरतूद आहे? या ठिकाणी पहा, जर आपण राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज किंवा राष्ट्रीय गीताचा किंवा संविधानाचा अपमान करतोय तर आपल्याला 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय सी. प्रश्न क्रमांक 20. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीतून, त्यांनी ही कादंबरी 1882 लिहिली होती, या कादंबरीतून घेण्यात आले आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं, आनंदमठ कादंबरी कधी लिहिली गेली? 1882 ला. कोणी लिहिली? बंकिमचंद्र चटर्जी. आणि मित्रांनो याच्यामधून काय घेतलं आपण? भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम घेतलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम 1896च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात कोणी गायले होते? आता या ठिकाणी पहा, वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम 1896 साली कलकत्ता अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं होतं. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. वंदे मातरम एक राजकीय घोषणा म्हणून सर्वप्रथम केव्हा वापरण्यात आले? या ठिकाणी पाहायचं, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती तेव्हा, त्यावेळी म्हणजेच 7 ऑगस्ट 1905 ला वंदे मातरम हे गीत राजकीय घोषणा म्हणून देखील वापरण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी वंदे मातरम ही राजकीय घोषणा कधी वापरली गेली? तर 7 ऑगस्ट 1905 ला. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 23. 7 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? आता आपण वर काय पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा हे कोणी गायलं? रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं. परंतु त्याच्या देखील अगोदर 1875 साली हे बंगाली वृत्तपत्र बंगदर्शनमध्ये प्रकाशित झालं होतं. कोणत्या बंगाली वृत्तपत्रामध्ये? बंगदर्शनमध्ये प्रकाशित झालं होतं. आणि मित्रांनो, त्यामुळे त्या दिवसाला याचा वर्धापन दिन आपण मानतोय. आणि मित्रांनो, 2025 मध्ये 7 नोव्हेंबरला याचा 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं, 7 नोव्हेंबर 1875 ला हे वंदे मातरम गीत आहे ते बंगदर्शन नावाच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालं. आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थच 2025 मध्ये याचा 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. केंद्र सरकारच्या 6 मे 2026 च्या निर्णयानुसार
वंदे मातरमला कोणत्या गीताचा समान दर्जा देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहायचं आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे आणि आता त्याला भारताचे राष्ट्रगीत म्हणजेच जनगण मनच्या लेवलचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, जनगणच्या समान दर्जा वंदे मातरमला देखील देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25. नवीन नियमावलीनुसार शासकीय कार्यक्रमात वंदे मातरमची किती कडवी गाणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या ठिकाणी पहा. आधी आपण 2 कडवी म्हणून गप्प व्हायचो किंवा बंद करायचो, परंतु आता याच्यामधील सर्वच्या सर्व 6 कडवी गाणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, यासाठी किती वेळ लागतो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. राष्ट्रगीत गायला 52 सेकंद इतका वेळ लागतो आणि राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम गायला किती वेळ लागतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. परंतु शासनाकडून आणि नवीन नियमानुसार वंदे मातरमची सर्वच्या सर्व 6 कडवी गाणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी. आणि मित्रांनो, हे गायला किती वेळ लागतो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ बघताय तर कमेंट करून सांगा, नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 26. 5 मे 2026 रोजी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर कोणी राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे या ठिकाणी पहा. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल संपलेला नाही, अजून संपायला अजून 1 दिवस बाकी आहे. परंतु 8 तारखेला हा संपेल, परंतु या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव होऊन देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. परंतु काय होईल पुढे? तर या ठिकाणी विधानसभेचा कार्यकाल संपल्यानंतर विधानसभा बरखास्त होईल आणि मित्रांनो, त्यामुळे त्या ठिकाणी बहुमत राहणारच नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री पद आपोआप निघून जाईल आणि नवीन मुख्यमंत्र्याला संधी दिली जाईल. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 293 पैकी किती जागांवर विजय मिळवलेला आहे या ठिकाणी पहा. भाजपने 293 पैकी एकूण 207 जागा जिंकल्या. किती? 207. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय किती असणार आहे? पर्याय सी असणार आहे. 207 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. आता पुढे उरलेल्या जागांपैकी पहा. 2026च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला म्हणजे टीएमसीला पश्चिम बंगालमध्ये किती जागा मिळाल्या? टीएमसीला 80 जागा मिळालेल्या आहेत. आता या ठिकाणी पहा, मागच्या पंचवार्षिकमध्ये टीएमसी हा सत्ताधारी पक्ष होता आणि यावर्षी काय झालेलं आहे तर भाजपने पूर्णपणे पलटून टाकून या ठिकाणी टीएमसीला 80 जागांवर आणून सोडलं आणि स्वतः मात्र या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी 207 जागांची बढत मिळवलेली आहे. गरज कितीची होती 293 पैकी? तर फक्त 146ची होती आणि भाजप पोहोचलेला आहे 207 वर. ठीक आहे. आणि या ठिकाणी तृणमूलला मिळाल्या 80 जागा. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 29. 2026च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा कोणत्या मतदारसंघातून पराभव झाला या ठिकाणी पाहायचं आहे. ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ कोणता आहे? भवानीपूर. आणि मित्रांनो, या ठिकाणीच त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आता मित्रांनो, पराभव झाल्यानंतर देखील एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतो. कसा बनू शकतो? तर त्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते बहुमताच्या आधारे आणि पुढे 6 महिन्याच्या आत कोणत्याही मतदारसंघातून त्यांना निवडून यायचं असतं. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 30. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणजे AITC ची स्थापना ममता बॅनर्जी यांनी कोणत्या वर्षी केली या ठिकाणी पहा. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना 1998 साली केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, या कोणत्या पक्षातून बाहेर पडल्या होत्या? तर मूळच्या काँग्रेस पक्षातून बाहेर पडून त्यांनी AITC चे म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना केलेली होती. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 31. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती होणार आहे या ठिकाणी पाहायचं. सध्या किती आहे? 34 आहे. ती वाढून आता 38 होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे या ठिकाणी पहा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे ती संसद ठरवते. कोण ठरवते? संसद. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. त्यासाठीच हे विधेयक आणण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 33. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे या ठिकाणी मात्र हा अधिकार आहे तो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 34. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली होती या ठिकाणी पाहायचं आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे CPIM याची स्थापना 1964 साली करण्यात आली होती. कधी? 1964. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये खराब कामगिरीमुळे या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे तो धोक्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी निकष काय आहेत? जर तुम्हाला माहित असतील तर कमेंट करून सांगायचं आहे किंवा आपल्या व्हिडिओमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर जाऊन चेक करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 35. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये सलग पहिल्या क्रमांकावर असलेला देश कोणता आहे? या ठिकाणी पहा, जागतिक पत्रकार सुरक्षा किंवा पत्रकार स्वातंत्र्य इंडेक्स मध्ये नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. लक्षात ठेवायचं, 180 देशांची यादी आहे, त्याच्यामध्ये नॉर्वे हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, भारत या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 36. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं, 180 देशांच्या यादीमध्ये भारत हा 2025 मध्ये 161व्या स्थानावर होता आणि 2026 मध्ये भारत हा 157व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. 2026च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत हा 157व्या स्थानावर आहे. आता मित्रांनो, आणखी महत्त्वाचा प्रश्न, 180व्या स्थानावर कोण आहे? तर एरिट्रिया नावाचा देश आहे, तो 180व्या स्थानावर आहे. लक्षात काय काय ठेवणार? 180 देशांची यादी आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सची, ज्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे, शेवटच्या क्रमांकावर आहे एरिट्रिया आणि भारत आहे तो 157व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, भारतानं मागच्या वर्षीपेक्षा 3 जागांची बढत मिळवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.